नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, कर्जमाफीच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे आणि त्यासाठी समितीसुद्धा गठीत झालेली आहे। या समितीच्या माध्यमातून कागदपत्र जमा करण्याचं काम सुरू झालेलं आहे। परंतु आता शेतकऱ्यांची कर्जमाफी ही कधीपासून केली जाणार आणि कोणत्या वर्षापर्यंत केली जाणार, रेग्युलर शेतकऱ्यांचं काय होणार, तर थकीत शेतकऱ्यांचं काय होणार, शेतकऱ्यांची कर्जमाफी कोणत्या केली जाणार, याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्याचबरोबर कोणकोणत्या बँकेचं कर्ज माफ केलं जाणार आणि किती लाखांपर्यंत कर्जमाफी ही केली जाऊ शकते, याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल, लाल बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा आणि व्हिडिओ जर आवडला तर शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ जरी मोठा झाला तर व्हिडिओ शॉर्ट पण बघायला सुद्धा विसरू नका। तर मंडळी, ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफीची जे काही आश्वासन असेल ते राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलं होतं आणि त्याच पद्धतीने जी काही समिती असेल ती गठीत झालेली आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून कार्यकारी समितीला काही अहवाल सादर करण्याचं काम करण्यात आलेलं आहे। म्हणजेच काय, तर जे काही बँक असतील त्या बँकेची माहिती आणि शेतकऱ्यांची माहिती ही जुळवाजुळवीचं काम सुरू झालं होतं आणि त्याच पद्धतीने कागदपत्रसुद्धा जमा होण्याकरता सुरुवात झाली होती आणि आता या कागदपत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सातबारा घेतली जात आहे, त्याचबरोबर बँकेचं पासबुक घेतलं जात आहे, त्याचबरोबर तुमची होल्डिंग आणि आधार कार्ड अशा पद्धतीने कागदपत्र घेतले जात आहे आणि चालू मोबाईल नंबरसुद्धा घेतला जात आहे आणि या समितीच्या माध्यमातून जे काही फार्मर आय डी, शेतकऱ्यांची फार्मर आय डी असेल तीसुद्धा घेतली जाते। असे कागदपत्र जमा होण्याचं काम सुरू झालेलं आहे। परंतु आता महत्त्वाचं म्हणजे जे काही 2020पासून थकीत असलेले शेतकरी असतील आणि 2025च्या जूनपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज रेग्युलर भरलेलं असेल अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार आहे। मग 2017 असेल, 2019 असेल, या दरम्यान जे काही शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं होतं अशा शेतकऱ्यांचं कर्जमाफी होणार नाही। अर्थातच काय, तर 2020पासून ते 2025च्या जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे आणि त्यासाठी जी काही समिती असेल त्यांच्या माध्यमातून कागद जमा करण्याचं काम सुरू झालेलं आहे। परंतु आता कोणकोणत्या बँकेचं कर्जमाफ केलं जाणार, जे काही मध्यवर्ती सहकारी बँका असतील, पतसंस्था असतील, त्या बँकेचं कर्जमाफ केलं जाणार। म्हणजेच काय, तर जिल्हा मध्यवर्ती बँका असतील त्या बँकेची माहिती घेण्याचं काम हे सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्या पद्धतीने बँकेला जे काही अहवाल असतील ते सुद्धा सादर झालेले आहेत। त्याचबरोबर तुमची SBI बँक असेल या बँकेचं सुद्धा कर्जमाफ होणार आहे, युनियन बँक असेल या बँकेचं सुद्धा कर्जमाफ केलं जाणार आहे, कॅनडा बँक असेल या बँकेचं सुद्धा कर्जमाफ केलं जाणार आहे, पंजाब नॅशनल असेल या देखील बँकेचं कर्जमाफ केलं जाणार आहे, बडोदा बँक असेल या बँकेचं सुद्धा कर्जमाफ केलं जाणार आहे, सेंट्रल बँक असेल या देखील बँकेचं कर्जमाफ केलं जाणार आहे, BOI म्हणजेच बँक ऑफ महाराष्ट्र असेल या बँकेचं सुद्धा कर्जमाफ केलं जाणार आहे, ग्रामीण बँक असेल या बँकेचं सुद्धा कर्जमाफ केलं जाणार आहे आणि महाराष्ट्र बँक या बँकेचं देखील कर्जमाफ केलं जाणार आहे। त्या पद्धतीने ज्या बँकेचं जे काही नॅशनलाइज बँक असेल त्या नॅशनलाइज बँकेचं कर्जमाफ हे केलं जाणार आहे। परंतु यामध्ये ॲक्सिस बँक असेल ती जर बँक आपल्याला दत्तक असेल तर त्याच बँकेचं कर्जमाफ केलं जाणार आहे, इतर कोणत्याही आपलं कर्जमाफ हे केलं जाणार नाही। HDFC बँक असेल ती जर बँक तुम्हाला दत्तक असेल तरच ते कर्जमाफ केलं जाणार आहे, कारण तर या बँकेच्या माध्यमातून काही मोजकेच गावं हे दत्तक घेतलेले आहे म्हणून त्या दत्तक बँकेचंच कर्जमाफ केलं जाणार आहे। जर अथवा आपण व्यक्तिगत कर्ज घेतलेलं असेल, मोडगेज केलेलं असेल त्या बँकेचं, तर बँकेचं कर्जमाफ हे केलं जाणार नाही। त्याचबरोबर ICICI असेल या बँकेचं सुद्धा कर्जमाफ हे होण्याची शक्यता कमी आहे, कारण तर ती बँक जर दत्तक असेल तरच बँकेचं कर्जमाफ हे केलं जाणार आहे। अशा पद्धतीने जे काही पीपल बँक असेल या बँकेचं कर्जमाफ होणार नाही, बुलढाणा अर्बन असेल या बँकेचं कर्जमाफ होणार नाही, असे जे काही बँक असतील त्या बँकेचं कर्जमाफ हे होणार नाही। जर तुमचं पुनर्गठन असेल तेही कर्जमाफ केलं जाणार आहे। आता ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी झाली होती 2017 असेल, 2019 असेल, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी, या कर्जमाफीच्या अंतर्गत बरेच काही शेतकऱ्यामध्ये लाभ दिला होता। त्यानंतर 2020 नंतर बरंच शेतकऱ्यांच्या माध्यमातून कर्ज घेतलं होतं। आता 2020च्या कर्जमाफीच्या नंतर ज्या शेतकऱ्यांनी कर्ज हे रेग्युलर भरलेलं असेल अशा 2025च्या जूनपर्यंत कर्जमाफी केली जाणार आहे।
थकीत असेल त्या देखील शेतकऱ्यांचं कर्जमाफी केलं जाणार आहे. परंतु 2025च्या नंतर म्हणजे 2026ला या जानेवारी महिन्यात जर कोणी कर्ज घेतलेलं असेल तर त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी ही होण्याची कमी शक्यता आहे. त्या बँकेचं जर त्याने रेग्युलर कर्ज भरलं असेल किंवा बँकेचं व्याज जरी भरलेलं असेल तर त्या देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता कमी आहे. आता या संदर्भात जी काही समिती गठीत केलेली आहे त्यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे आणि लवकरच शेतकऱ्यांना एक गोड बातमी येईल, शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल. आता ही किती लाखापर्यंत कर्जमाफी केली जाणार यामध्ये कोणत्या प्रकारचा सध्या तरी निकष लावण्यात आला नाही. म्हणजेच 2020च्या नंतर ते 2025पर्यंत जर आपल्याकडे 5 लाख कर्ज असेल, 7 लाख रुपये कर्ज असेल तर ते कर्जमाफ हे केलं जाईल. परंतु किती लाख केलं जाते याचं स्पष्टीकरण सध्या तरी देण्यात आलं नाही. आणि अशाच पद्धतीने आता जे काही आपण कागदपत्र असतील त्यामध्ये जर आपले सामायिक क्षेत्र असेल तर सामायिक क्षेत्राचा जर एखादा व्यक्ती त्या ठिकाणी मयत असेल, सेपरेट शेतकरी असेल किंवा त्याची त्या ठिकाणी निधन झाले असेल, त्याचा मयत झाला असेल, तो मयत झाला असेल तर त्याचे बँकेचे कागदपत्र देताना आपल्याला मृत्यूचा दाखलासुद्धा देणं बंधनकारक असणार आहे. आणि वारसाचा जो काही असेल त्याचं आधार कार्ड, त्याचबरोबर तुमचं बँकेचं पासबुक आणि त्या शेतकऱ्यांचं जे काही माहीत असेल त्यांची 7/12 होल्डिंग अशा पद्धतीचे कागदपत्र द्या आणि फार्मर ID त्याच्या वारसाचा द्या. अशा पद्धतीचे कागदपत्र द्या. निश्चितच तुमची कर्जमाफी ही केली जाणार आहे. अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण अपडेट होतं. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक